हा पेहराव म्हणजे नक्की काय आहे? किंवा चप्पल पायामध्ये घातली नाही काय नक्की? हे आमचं शबरीमालाचा उपवास असतोय. अय्यप्पा भगवंता जे विष्णू देवाच्या मांडीतून अवतरलेलं जे देव आहे हा. त्यांचा पुत्र, हम्म. त्यांचा उपवास असतो. ते म्हणजे त्यांना एक प्रकारे ते खूप त्यांच्यासारखा जो स्ट्रगल असेल लाईफ मध्ये ते कोणाच्याच आयुष्यामध्ये आला नसेल. हा. असं एकमेव देव आहे ते अय्यप्पा स्वामी. आणि अय्यप्पा जे देव आहेत ते विष्णू भगवानच्या मांडीतून जन्म झालेला आहे त्यांचा. त्यांना कधी महिलांपासून खूप लांब राहिलेले आहेत ते. त्याच्यामुळे त्यांचा जो देवस्थान आहे तो कित्येक असे डोंगर पार करून तिथे पोचावा लागतो. आणि तिथे साक्षात देव बघायचे असतील तर केरळामध्ये मी माझ्या डोळ्यामध्ये बघलं. आता माझा 12वा वर्ष आहे उपवासाचा. ते प्रत्येक जेव्हा मी इरमिलीला जातो, पेट्टा घेतो तिथे होली गेलतो त्या टायमाला तिथे एक मस्जिद आहे. मस्जिदच्या टायमाला दर वर्षाप्रमाणे तिथे गरुड येतो, 7 वेळेला प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा करून भक्तांना आशीर्वाद देतो. मग आम्ही तिथनं जेव्हा ते भावर स्वामीची मस्जिद आहे मस्जिदला दर्शन घेतो, होळी गेलतो, तिथून आम्ही निघतो इरमिलीला. मग इरमिलीवरनं निघाल्यानंतर आम्ही जातो अय्यप्पा स्वामीला. पंबा नदी आहे, नदीच्या इथे आंघोळ करतो, तोंडावर पाणी मारतो, हातावर पाणी मारतो. मग तिथून आम्ही चढायला चालू करतो. मग 13 तारखेला जर आम्ही निघलो 14 तारखेला तिथं पोहोचतो पंबामधनं. आणि त्याच्या आधी 2 दिवस जंगलामधून लागतात. मग पंबा नदीमधनं जेव्हा आम्ही चढायला चालू करतो तिथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. मग तिथे नारियल फोडतो. तो आम्ही इरमोडीमध्ये नेतो. 40-40, 50-50 नारियल, तांदूळ, हे सगळ्या गोष्टी, घी अभिषेक हे सगळं नेतो आम्ही. त्याच्यामध्ये आमचे गुरुस्वामी आहेत. गुरुस्वामींच्या ते सगळ्या पूजापाठ करून ते आम्हाला देतात. ते डोक्यावर आमची झोळी घेऊन जायला लागते तिथे देवापर्यंत. मग 14 तारखेला मकरज्योत, जे आकाशातून मकरज्योत निघते मग ती साक्षात देवाप्रमाणे आम्हाला 3 वेळा पहिले स्टार चमकणार. मग 4थ्या टायमाला ती ज्योत अशी निघणार, भक्तांना 3 वेळा असे आशीर्वाद देणार. मग सगळे बघणार, ते सगळे आशीर्वाद घेणार त्याचा. कम्प्लीट ज्या दिवशी संक्रांत असते त्याच दिवशी ती ज्योत निघते. मग ते आशीर्वाद घेऊन आम्ही त्या दिवशी खूप लाखोनी करोडोनी भक्त असतात. मग निघायला नाही भेटत, बसेस वगैरे नाही भेटत, गाड्या नाही भेटत तिथे. मग आम्ही एक दिवस वापस तिथेच थांबतो. मग दुसऱ्या दिवशी आमचे दीपू स्वामी आहेत, गुरुस्वामी, आमचे मेन गुरुस्वामी होते ते वारले. त्याच्यानंतर दीपू स्वामींना सर्व दिला गुरुस्वामींनी. मग ते आमचे आज गुरुस्वामी आहेत दीपू स्वामी. मग ते तिथे घी अभिषेकम करतील. जे नारियल आम्ही नेतो डोक्यावरती त्याच्यात घी असतो भरलेला, ते काढतील, ते पूर्ण देवाला दाखवतील. मग ते प्रत्येकाला प्रसाद म्हणून देणार. मग ते घरी येऊन 5-10 लोकांना, जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना जेवायला घालायचा प्रत्येकाला. मग आपला तिथे उपवास संपला.